मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती आपण पाहणार आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात। ती म्हणजे 7व्या हप्त्याबद्दल, जानेवारीच्या हप्त्याबद्दलची। तर संक्रांत झाली पण सरकारला लाडक्या बहिणीची आठवण नाही आली। कधी येणार जानेवारीचा हप्ता, त्याच्याबद्दलची अपडेट पाहणार आहोत। कधीपर्यंत या ठिकाणी 7व्या हप्त्याचे पैसे तुमचे जमा होऊ शकतात, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, महायुती सरकारनं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना 1500 रुपये हप्त्याऐवजी 2100 रुपये देण्याचं देखील आश्वासन दिलेलं होतं। तर हे 2100 रुपये देखील कधीपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात ते देखील आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून ही योजना चालू केलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेली आहे। या योजनेमुळे 2,52,00,000 महिलांना लाभ मिळालेला देखील आहे। आतापर्यंत सरकारने डिसेंबरमध्ये 2024 मध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केलेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये देखील डिसेंबर महिन्याचे म्हणजे 6व्या हप्त्याचे पैसे आलेले असतील आणि ते संपूर्ण तुमच्या आतापर्यंत खर्च झालेले असतील। तुम्ही आता जानेवारी महिन्याच्या म्हणजे ह्या चालू महिन्याच्या लाभाची वाट पाहत असाल। तुमच्या आतापर्यंतचे सर्व पैसे खर्च झाले का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल आणि तुमचा जो 7वा इन्स्टॉलमेंट आहे तो देखील लवकरच जमा होईल। तुमचे डिसेंबरचे 9,000 रुपये टोटल तुमचे किती रुपये आतापर्यंत आले तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। अजून तुमचे पैसे आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून तीही माहिती समजेल। बघा, मात्र आता जानेवारी महिना संपत आला तरी अद्याप जो लाभ भेटायचा होता जानेवारी महिन्याचा तो भेटलेला नाही। त्यामुळे महिला चिंतित आहेत। आतापर्यंत महिलांना 9,000 रुपये मिळाले। टोटल तुमचे या ठिकाणी पहिल्या हप्त्यापासून ते 6व्या हप्त्यापर्यंतचे टोटल 9,000 रुपये सरकारने आतापर्यंत जमाही केलेले आहेत। आणि मध्यंतरी भरपूर साऱ्या या ठिकाणी न्यूज येत होत्या, योजना बंद केली जाणार आहे, सरसकट छाननी होणार आहे। त्याबद्दलही महिला व बालविकास मंत्री असतील, स्वतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी अपडेट ही दिलेला आहे की योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। परंतु 7वा हप्ता मग नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याचीच डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओच्या शेवटपर्यंत ती माहिती खुशखबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। बघा, डिसेंबरच्या हप्त्यानंतर महिलांची ही अपेक्षा आता आहे की 7वा हप्ता ही लवकरच जमा करावा। डिसेंबरमध्ये हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता मिळेल। तुम्ही सर्वांनी कमेंटमध्येही सांगितलं होतं की संक्रांतीच्या अगोदरच हप्ता या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे, परंतु या ठिकाणी संक्रांतीच्या अगोदर म्हणा किंवा संक्रांतीच्या जो या ठिकाणी दिवस होता जसं की 14 जानेवारीपर्यंत या ठिकाणी पैसे अजून कोणालाही जमा झालेले नाहीत 7व्या हप्त्याचे। पण अद्याप त्यावर सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत देखील दिलेले नाहीत। महिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की जानेवारीचा हप्ता आता कधी जमा होणार, कारण की 6 हप्ते त्यांना भेटलेले आहेत। तर बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला 7वा हप्ता कधीपर्यंत भेटेल ते पुढे तुम्हाला पाहायला भेटेल, परंतु त्याच्या अगोदर अजून एक महत्त्वाची अपडेट आली ती म्हणजे बजेटमध्ये बदलाची शक्यता आहे। कारण की पहा, महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असे सांगितले। त्यामुळे मार्च महिन्यात अर्थसंकल्पामध्ये या योजनेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांना देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की 2100 रुपये जे आहेत कधीपासून भेटू शकतात। त्याच्यावरती त्यांनीही हे सांगितलेलं होतं की वर्षभरामध्ये जी योजना या ठिकाणी चालू आहे, जे बजेटमध्ये 1500 रुपयाची तरतूद करण्यात आलेली, त्यामध्ये वर्षभरामध्ये कधीही मध्येच बदल करता येत नाही। त्याच्यामुळे ज्यावेळेस आता नवीन बजेट मांडलं जाईल, जे बजेट मांडलं जाणार आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे ते मार्च महिन्यामध्ये नवीन बजेट मांडलं जाणार आहे। मग त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करणार आहोत। जी 1500 रुपयाची तरतूद आहे ती या ठिकाणी बंद करून 2100 रुपये म्हणजे 600 रुपयांनी वाढ करून 2100 रुपयाची तरतूद करणार आहोत। आणि त्याच्यानंतर महिलांना मग 2100 रुपयाने या ठिकाणी पैसे भेटतील। आम्ही जो या ठिकाणी प्रश्न दिलेला होता की 2100 रुपयाने लाभ दिला जाणार आहे, जो लाभ 600 रुपयांनी वाढवलेला आहे तो 100% भेटेल असं सांगितलेलं आहे। परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे। आता जानेवारीचा देखील हप्ता तुम्हाला 1500 रुपयांनीच भेटेल, त्यानंतर जानेवारीनंतर फेब्रुवारीचाही असेल तोही 1500 रुपयांनी भेटेल। आणि त्याच्यानंतर मार्च महिन्यानंतर एप्रिलपासून किंवा मार्चपासून तुम्हाला 2100 रुपयांनी लाभ भेटायला सुरुवात होईल। तर ही बजेटमध्ये बदलाची शक्यता आहे, त्याच्याबद्दलचं अपडेट आलेलं आहे। त्याच्यानंतर त्या महत्त्वाची माहिती ती म्हणजे
15 तारीख उजळली, जवळपास 16 तारीख चालू आहे, अर्धा महिना उलटून गेलेला आहे, तरीही लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल महिला प्रश्न विचारतायत. त्याच्याबद्दल अजून कुठलीही फिक्स तारीख या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये, परंतु या ठिकाणी कधीपर्यंत पैसे भेटू शकतात त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग आतापर्यंत महिलांना या ठिकाणी 1500 रुपयाने एकूण 9000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत पात्र महिलांच्या खात्यामध्ये. राज्यभरातील सुमारे 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. जानेवारी महिन्याचे 15 दिवस उरले तरी महिन्याच्या हप्त्याबाबत आधी काहीच या ठिकाणी माहिती आलेली नाही, परंतु ते पैसे कधी भेटणार याबद्दल या ठिकाणी महिला प्रश्न विचारतायत. त्यांची प्रतीक्षा आहे, परंतु याच्याबद्दल सरकारने कुठलेही अपडेट दिलेलं नाही की या तारखेला फिक्स पैसे खात्यामध्ये येतील. तर नेमके कधीपर्यंत पैसे येऊ शकतात या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्याबद्दलचा याचा जो तुमचा प्रश्न आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आता बघूयात. कधीपर्यंत पैसे येऊ शकतात, कारण की बघा आतापर्यंत जे पण तुम्हाला या ठिकाणी एकूण 6 इन्स्टॉलमेंट भेटलेत त्या कुठल्या तारखेंना भेटले त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी एक अंदाजित माहिती पाहणार आहोत की या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. आपण जर बघितलं या ठिकाणी मकर संक्रांत जी आहे 14 जानेवारीला होती, त्याच्या अगोदर पैसे येतील किंवा 15, 16, 17 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात असं म्हटलेलं होतं, परंतु या ठिकाणी 16 तारखेपर्यंत अजूनही 7व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. मग राहिलेले या ठिकाणी जे आता जवळपास अर्धा महिना राहिला आहे त्याच्यामध्ये पैसे नेमके तुमचे कधीपर्यंत जमा होऊ शकतात. याच्या अगोदर जर बघितलं आपण लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे अधिकृत त्याच्यावरती या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती की आतापर्यंत तुम्हाला किती अमाऊंट ट्रान्सफर केलेला आहे. जसं की टोटल या ठिकाणी 5 हप्त्याचे 7500 रुपये तुम्हाला ट्रान्सफर करण्यात आलेले होते. जर आपण या ठिकाणी हे पैसे येण्याच्या तारखा जर बघितल्या तर बघा पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी जी योजना चालू झाली जुलैमध्ये, जुलै-ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते एकत्रित दिले होते त्यांनी 29 ऑगस्ट 2024ला. पाहू शकता डेट पहा इथं आहे 29 ऑगस्ट तुमचे पैसे जमा होण्याची. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा सप्टेंबर महिन्याचा तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपयाचा लाभ देण्यात आलेला होता, तो 26 सप्टेंबर 2024ला देण्यात आलेला होता. इथं डेट आहे 26. आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याचा तुम्हाला लाभ देण्यात आलेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी 25 डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने तुम्हाला 30 डिसेंबरपर्यंत पैसे जमा झाले. आता मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्स हप्ता दिलेला होता दिवाळीसाठीच्या सणासाठी असेल किंवा आचारसंहिता लागेल म्हणून, तो 8 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबरपर्यंत वाटप करण्यात आलेला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता 3000 रुपये. परंतु आपण जर ही या ठिकाणी डेट सोडली, आता याच्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता होती आणि दिवाळीचा सण होता, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे वाटप करायला सुरुवात केली होती. परंतु इथून मागचे जेवढे पण डिसेंबर असेल, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे असतील ते सर्वचे सर्व पैसे तुम्हाला या ठिकाणी जर आपण पाहिलं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केलेले आहेत. शेवटच्या आठवड्यामध्ये जसं की 25 तारखेपासून 29 तारखेपर्यंत पैसे जमा केलेले आहेत. तसंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जानेवारीचे देखील पैसे याच तारखेप्रमाणे भेटू शकतात, कारण की आत्तापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे येण्याचे तारखा म्हणजे एक आठवडा फिक्सच आहे, तो म्हणजे शेवटचा आठवडा. याच आठवड्यामध्ये जास्त करून पैसे तुम्हाला या ठिकाणी जमा झालेले आहेत, इथं आपण पाहू शकतात. तसंच मग जानेवारीचे पैसे देखील तुम्हाला या ठिकाणी 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं 26 तारखेला रविवार असेल, परंतु या ठिकाणी 27, 28, 29, 30, 31 अशा पद्धतीने ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊ शकतात. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचा 100% या ठिकाणी जानेवारीचा 7वा लाभ देखील म्हणजे इन्स्टॉलमेंट देखील या ठिकाणी जमा केला जाणार आहे, कारण की योजना बंद होणार नाही आहे. स्थिर योजना या ठिकाणी कायमस्वरूपी चालू राहील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे मागच्या त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये. त्याचसोबत ही 7वा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला 1500 रुपयाने भेटेल. 2100 रुपयाचा जो तुमचा लाभ आहे 600 रुपयांनी वाढ केलेला तो तुम्हाला मात्र या ठिकाणी मार्च नंतर भेटू शकतो. तर 100% तुमचे पैसे येतील. याच्या अगोदरही जशा निवडणुका झाल्या, नवीन सरकार स्थापन झालं, त्याच्यानंतरही बोललं जात होतं न्यूजमध्ये की आता पैसे येणार नाहीत, बंद होणार योजना, परंतु त्यांनी डिसेंबरचा 6वा हप्ता देखील वाटप केला. त्याच्यामुळे तुमचा 7वा हप्ता देखील येईल आणि त्याच वेळी सांगितलेलं होतं की कंटिन्यू तुमचे जे पण इन्स्टॉलमेंट आहेत प्रत्येक महिन्याचे ते येत राहतील. आता बघा टोटल वर्षामध्ये ज्यावेळेस जुलैपासून योजना चालू झाली, खरं तर ही योजना लेट चालू झाली, आपल्याला माहिती असेल 4 महिने योजना लेट चालू झाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला वर्षभराचे आर्थिक जे वर्ष आहे त्यामधले फक्त 9च हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत योजना लेट चालू झाल्यामुळे. वरचे 4 या ठिकाणी महिने जे आहे योजना लेट चालू झाली, जानेवारीपासून चालू व्हायला पाहिजे होती परंतु जुलैपासून चालू झालेली आहे. त्याच्यामुळे 9 इन्स्टॉलमेंटची तरतूद जी आहे अर्थसंकल्पामध्ये केलेली जवळपास 35,000 कोटी रुपयांची,
ती मुदत जी आहे अर्थसंकल्पाची ती मार्च महिन्यापर्यंत आहे. मार्च महिन्यापर्यंत संपेल, म्हणजे मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपयाने पैसे भेटतील. आता ज्यावेळेस मग या ठिकाणी योजनेमध्ये आता नवीन या ठिकाणी तरतूद करायची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला 600 रुपयाने त्यात वाढ करून मग पुढच्या वर्षभरामध्ये या ठिकाणी 2100 रुपयाच्या लाभाची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर मग 2100 रुपयाने देखील तुम्हाला लाभ चालू होईल. तर मार्चपर्यंत तरी फिक्स तुमची तरतूद केलेली आहे ते पैशाची या ठिकाणी. त्याच्यामुळे मार्चपर्यंत तुम्हाला 1500 रुपयाने प्रत्येक महिन्यामध्ये पैसे येतच राहणार आहेत. तसं जानेवारीचा देखील तुम्हाला इन्स्टॉलमेंट जो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती तुम्हाला कशावरून देतोय मी, कारण की याच्या अगोदर ज्या या ठिकाणी डेट्स आहेत, ज्या डेटला पैसे जमा झालेले आहेत त्या डेट्सवरनं तुम्हाला ही माहिती सांगितलेली की कधीपर्यंत पैसे येऊ शकतात. कुठल्याही न्यूजमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती तुम्हाला दिलेली नाही. ती माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तुम्ही जर जानेवारी महिन्याच्या या ठिकाणी इन्स्टॉलमेंटची वाट पाहताय तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती होती. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद.